अशी हे बघ तुमचे डब्बे होते आमच्याकडे रिकामे चालले का मग? हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी सोनाली अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. म्हटलं चला आज आहे गुरुवार आणि वाजले होते 11. मग तोपर्यंत सर्व आता फ्रेश वगैरे झाले आणि खास म्हणजे मला ना हे आता थोडंसं धुवायला काढायचे आहेत. तर आता हे वरती चढावं लागेल मला आणि हे काढावं लागतील. तर ठीक आहे, मी आता थोड्या वेळात हे पडदे पण काढणार आहे. तर हे गाईज तुम्ही ते बघू शकता. आज 15 दिवस झाले मी फ्रीजच साफ केलं नव्हतं. म्हटलं चला आज बाजार पण सगळा संपला होता. तर मग मी आता हे सगळे घेतले काढून आणि मी याला पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तर असं मी क्लीन करते आता आणि याला पूर्ण एकदा अशी एकदम नरम घासणीने मी याला घासून काढणार आहे डायरेक्ट आणि फ्रीज पूर्ण क्लीन करणार आहे. म्हणजे मग पटकन वाहतील. आणि बाजार तसं पण मी संध्याकाळी आणणार आहे, पण म्हटलं चला लवकर लवकर. आमचं किचन तर असं झालं, खूप छोटं झालं आणि त्याच्यामुळे आम्ही इंडक्शन घेतलं तर आम्हाला खूपच अडचण झालेली. मग म्हटलं चला आता ही जी नरम घासणी आहे मी याने क्लीन करते, कारण ही नरम घासणी जी आहे याने नाही का स्क्रॅचेस वगैरे असं पडत नाही. त्याच्यामुळे मी या नरम घासणीनेच घासते प्रत्येक वेळेला फ्रीजची भांडी. ही जवळपास माझ्या फ्रीजला झालेत 8 ते 10 वर्ष आणि तुम्ही माझं फ्रीज बघू शकता आणि किती नवीन आहे. त्याचे स्टिकरसुद्धा मी काढलेली नाही आहे. त्याची स्टिकर पण अजून तशीच आहे. मला खूप आवडतात असे स्टिकर. जर असलं ना असं काढलं की वाटतं की जुनी वस्तू आहे, ती नवीनच दिसती म्हणून मी ते काढत नाही. तर काही जी ते बघू शकता तुम्ही माझे जे आहे फ्रीजचे भांडे आता पूर्ण घासून झालेले आहे. म्हटलं चला आता हे वाळत आहे तोपर्यंत आपण आता मस्तपैकी फ्रीज क्लीन करणार आहे. तर इथे बघा तुम्ही माझे पूर्ण फ्रीजचे भांडे जे आहे इथं सर्व घासून झालेले आहे आणि याने जे आहे मी ही जी फ्रीज आहे थोडंसं क्लीन करणार आहे. तुम्ही इथे बघा याच्यावरचे जेवढे पण डाग आहेत सगळे ते निघणार आहेत. फक्त असं थोडंसं तिथं डाग पडलेली आहे तिथं असं घासायचं, याला लगेच ते क्लीन होणार आहे. आणि मी याला जास्त पाणी लावणार नाही आणि लगेच असं पुसून घेणार आहे. याच्यात पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला, कारण हे फ्रीजचं कसं शॉर्ट वगैरे मारतं. फक्त मी असं याला क्लीन करणार आहे. तर हे गाईस तुम्ही ते बघू शकता. आता हे फ्रीज जवळपास सगळंच क्लीन झालं आहे. आता ह्याची जी ही आहे काय म्हणतात त्याला रिंग, तर आता ही खालचं पूर्ण साफ केलं होतं मी, पण ही रिंग राहून गेली आपल्याकडनं. चला आता ही जी रिंग आहे मी याला पूर्ण पुसून घेते असं कडाकडाने. तर गाईज हे आपलं फ्रीज जे आहे त्याला 8 वर्ष कंप्लीट झाले. तर मी असं प्रकारचं माझं फ्रीज जे आहे ते साफ करते, त्याच्यामुळं माझं जे ना फ्रीज नवीनच वाटतं. तर चला आता माझं इथं फ्रीज जे आहे ते साफसफाई झालं आहे आणि तुम्ही इथे बघा एवढं फ्रीज साफसफाई केली तर मला अक्षरशः दम लागला आहे. पूर्ण असं क्लीन केलं आहे मी साईडने आणि मला दाखवते आता आतमध्ये किती छान क्लीन झालं आहे. तर ते पूर्ण आता वाळू देणार आहे मी आणि त्याच्यानंतर इथं. आणि तुम्ही जर म्हणणार मी कशाने केलं आहे तर मी तुम्हाला दाखवलं तर मी एकदम स्मूथ घासणी आहे आपल्याकडं. थोडंसं त्याला असं निरमा पावडर वगैरे लावलं आणि एकदम असं पाणी वगैरे नाही टाकलं, थोडंसं ड्रायच ठेवलं आणि त्याला मस्तपैकी क्लीन केलं तुम्हाला दाखवते मी. तर हे गाईज तुम्ही ते बघू शकता आता माझं जे फ्रीज आहे हे किती क्लीन झालं आहे. आणि तर चला आता मी हे त्याच्यामध्ये लावणार आहे. आणि आज तर आपल्याला बाजारला जायचंच होतं, म्हटलं चला बाजार करून आलं की हे लावून घेऊ. आता हे आले की मी हे लावून घेणार आहे रोल. आता हे ऑलरेडीच क्लीन होतं, पण याला थोडंसं असं वरती चिकट जे असतं ना तर स्वयंपाक करता करता आपण याला हात लावतो. आणि तुम्ही ते बघू शकता ह्या घासणीला पाणी वगैरे जास्त काहीच नाही आहे, फक्त थोडंसं निरमा वगैरे घेतला होता आणि त्यानेच मी असं थोडं क्लीन करत आहे. निरमा आणि थोडंसं कोलगेट घेतलं होतं मी त्याच्यावरती. तर हे बघा आता हे फ्रीज जे आहे माझं आता मस्तपैकी वरतून पण याचं झाकण दरवाजा खूप छान क्लीन झाला आहे. हे बघा. तर आता बघा साक्षी पण आली आता इथे मस्तपैकी. काय आणलं का ते? हे तुमचे डब्बे होते आमच्याकडे. रिकामे चालले का मग? असे हलवती पुन्हा म्हणती सरप्राईज म्हणती. चला आता साक्षी पण इथं आली आणि आता फ्रीजची साफसफाई झाली आहे. आता बाकीचे कामं होणार आहे. बघू आता थोडं बसते आता. चल बस. मी तर झोपला का? तर आता हे बघा फ्रेंड्स आता माझी फ्रीजची साफसफाई पण झाली आहे आणि आता इथं आलती साक्षी. तुम्हाला दाखवली मी साक्षी. आता आलती माझी छोटी भाऊजाई आणि ती पण घरी गेली. आता मी तुम्हाला बोलली होती मी आता शेवटवरती जाणार आहे आणि पडदे काढणार आहे. तर चला आता मी पडदे काढणार आहे, पण ते मी धुवायला टाकते आणि त्यानंतर मी जे आहे तर आता दुसरे लावणार तिथे. म्हणजे अशीच आमच्याकडे आणखी 2 आहे. चला प्रत्येक वेळेला विराज असतो, विराजच काढून देतो मलाही. मला प्रत्येक वेळेला काय होतं की विराज असतो घरी, मग मला विराज हे काढून देतो. मग मी काही असलं दसरा दिवाळी 14 एप्रिल तर त्यावेळेस त्याच्याकडनंच काढून घेते.
अहो मी फर्स्ट टाइम केलं आणि First बघा time किती केलं, मोठं मग काम असं केलं काम करते ते का पडदे तू? डायरेक्ट खाली झाले माझे लगे आता. हे बघा गाईज, आता हिनं पडदे काढायला लावले, हिनं सगळं पाडून दिले ओढून, डायरेक्ट पडदे सोडून दिले. बघा इथनं काढले आणि इथं पडले ते खाली, आता डायरेक्ट पडले ते. असं मी त्याला ओढलं, मग ते पडले आता खाली. जाऊ दे, आता हे धुवायचे आहेत, आता मी हे धुण्यासाठी टाकत आहे. आता हे ठेवते बाहेर आणि ते नवीन लावणार आहे मी. आता अशीच माझ्याकडे आणखीन 2 पडदे आहे, मी ते लगेच आणते आणि लगेच लावणार आहे. कारण आता हे जे आहे खूपच खराब झाले. चला मी आता ते घेऊन येते, मग तुम्हाला दाखवते किती छान येते आता. तर इथे बघू शकता तुम्ही, आता माझे पूर्ण नवीन पडदे पुन्हा तयार झाले की नाही. इथे बघा तुम्ही म्हणशाल लगेच धुतले का, तर नाही, माझ्याकडे होते शिल्लकचे. किती आहे शिल्लक? 2 आहे का? 2, कारण मी इथं लावायसाठी आणलेले होते, पण मी इथे लावत नाही. आता आपलं कसं पार्किंग मधून दरवाजा आहे, तर चला आता हे 2 जे आहे तिथं लावायचे आहे. आता तुम्ही हे लावून देणार का? हो मग. कारण आता ना ते पडलं माझ्याकडून. मला माहित, तुला येणारच नाही ते लावतात. मला सगळं येतं, पण मी आता तुम्ही आले ना मला जीवार आलं. आमचे आहो खूपच सुंदर आहे बरं का, लयच कामात मदत करतो. तुम्ही इथे बघू शकता. मी सुंदर आहे. मला बाजारला पण घेऊन जाणार बरं का आता हे. आता मला बाजार करायचा आहे आणि सगळ्यात पहिलं मी ते फ्रीज साफसफाई केली. तुम्ही बोलले होते तो पेपर टाकून देईन का, पण नाही का 4 वाजता बाजारला जाऊ दोघं आणि आता बाजार करून आणू. उलट झालं हो ते. तुम्हाला चेअर द्यायची उभं राहायला. अरे मी काय बुट्टा आहे का? तुमची हाईट जरा कमी पडायला लागली ना तिथे. तिथं हाईटचं काम चला आमचे नाही. पडदे आणि का हो, हे छोटे कस काय झाले? हाईटचं काम नाही, ही छोटी झाली. की नाही एवढेच होते वाटतं आहे ना परी? छोटे झाले ते. नाही 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 एवढेच होते वाटतं. एक छोटा आणि एक मोठा झालाय, काहीतरी विषय आला. छोटे मोठे झाले. अरे पण मी सेम आणलेले आहेत बरं का. हे पडदे जे आहे ना, आम्ही जेव्हा खालचं घर बांधलं होतं फर्स्ट फ्लोअर, तेव्हा हे सोबत आणलेले आहे. माहिती नाही आता हे छोटे कसे झाले. हे ठेवून कधी छोटे होतात का? याचं मेजरमेंट घेऊन पण आता पडद्याची तर कमालच झाली. हे बी कमी नाही हो, तेवढेच आहे ना. ते असं मस्तपैकी फोड करतो मी पहिलं. अरे फोड पण होत नाही, पण मग ते फ्रीज मध्ये राहील का? भारी क्वालिटीचं आहे पकड. असं बऱ्याच दिवसाचं आणून ठेवलं होतं हे लावायचं, पण टाइमच नाही. सरक बाजूला घुसतात. आता याला मी असं इथं फिक्स करतो याच्या मापाचं. किती पसारा करून ठेवला तो याच्यावर किचनवर. लावून बघावं लागेल मला. कोणतं? हे खालचं आहे. याच्यावर झाकण आहे ते. ठेव ना ते. तो सगळं क्लीन केलं वाटतं. याच्यावरचं झाकण आहे ते. हा ठेव मग पटकन त्याला. 1 मिनिट, हे बोललंच आहे ना. आता हे जे आहे ना, हे इथलं आहे. याला आहे ना, हे असं लावून घेता की आधीच लावता? हे बघा तुम्हीच होते ना घ्यायला. घ्यायला होतो म्हणजे काय असं काही मजा की का? आपल्या फ्रीजला 8 वर्ष झाले तर आज तुम्ही बघा, आज तुमच्या फ्रीजचे स्टिकर पण निघाले नाही. हे कुठलं नाही रे, सगळं शेवटी एकदा लावून घे सगळं. आता मी आहे ना जातो बंदीची आली. तर हे बघा इथं जे आहे, आता हे जे आहे आणले होतं आपण, जो पेपर होता कॅरीबॅगचा तो घेतला आता इथं लावून, आणि ते पण यांनी लावून दिला खूप घाईघाईमध्ये. आता बाजारला जाणारच होतो तर म्हटलं चला त्याच्या आधी लावून घेतला, आणि हे पण घरी आलते तर त्यांना आता लगेच कॉल आला, त्यांनी घाईघाई लावून दिलं आणि आता ते चालले आहेत. चला आता हे झालं आहे रेडी आणि आता मी आता करत आहे जेवण. आता मला लागली भूक. आता वाजले 12 आणि आता बेडरूममध्ये तो बसारा पडलाय, तो नंतर आवरणार आहे मी. आता मी जेवण करते. चला आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जर व्हिडिओला कोणी नवीन असेल तर त्यांनी लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. बाय.